तर मैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे रेडी शोल्डर मायनस चार्ट कसा यूज करायचं ते पण सोप्या पद्धतीमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा, कारण ह्या प्रकारे जर तुम्ही ब्लाउजची कटिंग करणार तर तुमच्या आर्महोलमध्ये कधीच झोल वगैरे येणार नाही। तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला चालू करूया। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला मायनस शोल्डर चार्ट यूज करण्यासाठी काय काय लागणार। रेडी शोल्डर किती आहे, आपलं नेकचं शेप किती आहे, नेकचं डीप किती आहे, आणि त्यानंतर मग मायनस शोल्डर आपल्याला भेटणार। तर इथं रेडी शोल्डर आपलं किती होतं, 2.25 इंच, आणि नेकचं शेप कसं होतं आपलं यू, आणि नेकचं डीप किती आहे आपलं ते पण आपण इथे राईट करायचं आहे, यानी की 9 इंच। तर आपलं मायनस शोल्डर किती असणार ते आपल्याला अजून माहीत नाही। तर ह्या चार्ट आपण यूज करणार, आणि ह्या चार्टने आपल्याला एकदम सिंपल भाषेत लगेच कळणार की आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं नेकचं शेप कसं आहे। सगळ्यात पहिला बघणार आपण, सेकंड लाईनमध्ये आलं आपलं नेकचं शेप। तर तिथून परत आपलं नेकचं डीप किती आलं आहे ते बघणार। नेकचं डीप किती, 9 इंच। तर इथे आधी 9 आलंय, 9 ते 11 पर्यंत आहे ना, तिथं आता कुठलं नंबर आलं म्हणजे -3। तर जेवढं पण आपलं फुल शोल्डर आहे फ्रंट पार्टमधलं, त्यातून आपण फुल शोल्डरमधून -3 करणार आहे। तर इथे आपण मायनस शोल्डर बघितलं किती आलं, -3 इंच। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं फ्रंट पार्टचं मायनस शोल्डर आपण बघितलं। आता बॅक पार्टसाठी पण तसंच बघायचं, म्हणजे आपलं रेडी शोल्डर किती आहे, 2.25। नेकचं शेप व्ही, नेकचं डीप किती, 13 इंच। तर मायनस शोल्डर किती येणार ते अजून आपल्याला माहीत नाही। तर चला परत एकदा चार्ट बघूया। जर तुम्ही ह्या प्रकारे ब्लाउजचं कटिंग करणार मायनस शोल्डरच्या उपयोगीने, तर तुमचं इतकं भारी फिटिंग येणार की तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगणार की तुम्ही सांगितलेल्या प्रकारे आम्ही ब्लाउजची कटिंग केली, खूपच छान फिटिंग आली। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। तर इथे तुम्ही बघू शकता आपण ही वाला चार्ट यूज केलं, म्हणजे 2.25 आलं। तर इथे नेकचं शेप कसं आहे व्ही, आणि नेकचं डीप कुठं आलं, 11 इंच, म्हणजे 12 ते जेवढं आहे तेवढं। तर इथे पण आपलं -3 होणार आहे। तर ह्या प्रकारे आपण दोन्ही बाजूचं मायनस शोल्डर बघितलं आहे की फ्रंट बाजूमध्ये किती शोल्डर मायनस करायचं, आणि मागच्या गळ्यात पण किती मायनस करायचं। तर या प्रकारे आपलं एवढं काम झालं आहे। आता हे मायनस केलेलं शोल्डर आपण कसं ड्रॉ करायचं, तर चला बघूया। तर सगळ्यात पहिला तर आपण जेवढं पण आपलं शोल्डर असतं त्याचा हाफ घेतो, यानी की 15 इंच असेल शोल्डर, तर 15 इंचचं हाफ किती झालं, 7.5, यानी की 7.5 इंच। तर जेवढं आपलं फुल शोल्डर आहे त्याला आपण भागिले 2 करणार, म्हणजे डिवाइड बाय 2 करणार। त्यानंतर जेवढं येणार तेवढं आपण ड्रॉ करणार। इथे तुम्ही बघू शकता आपण 7.5 वर मार्क केलं आहे। तर इथून आपण एक लाईन ड्रॉ करणार आहे। जर तुम्ही ह्या प्रकारे ब्लाउजची कटिंग केली तर तुमची फिटिंग खूपच छान येणार आहे। तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर त्यानंतर आपण काय करतो, 1 इंच शोल्डर डाऊन करतो। इथे आपण शोल्डर डाऊनचं पण मार्किंग करणार आहे। त्यानंतर नेकचं विड्थ किती, 2.5 इंच। तर दोन्ही पॉईंट आपण मिळवणार आहे। दोन्ही पॉईंट मिळवल्यानंतर आपण इथे जे आपल्याला शोल्डर मायनस करून भेटले ते इथं मार्क करणार। तर जेवढं आपलं फुल शोल्डर आहे ना, त्यातून आपण -3 इंच करणार, म्हणजे 15 मधून
3 मायनस केलं तर किती येईल? 12 इंच. तर आपण 12चं हाफ किती झालं, म्हणजे अर्ध किती झालं? 6 इंच. तर इथे आपण 6 इंचवर मार्क करणार आहे. जर तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल, म्हणजे जेवढं आपलं आहे -3 आलं मायनस शोल्डर, तर त्यातून आपण त्याचं हाफ घेणार, म्हणजे आपलं किती आलं? 1.5 इंच. तर असं केलं तरी चालतं आणि तसं केलं तरी चालतं. इथे तर मी जे आपण पहिला ट्राय केला आहे ना, जेवढं आपलं फुल शोल्डर आहे त्यातून -3 इंच केलं आहे. ह्या प्रकारे इथं दाखवलं आहे तुम्हाला. आता आपण इतर जी फर्स्ट स्टेप होती त्या प्रकारे इथं दाखवलं. आता सेकंड स्टेप काय आहे ते मी इथं दाखवणार आहे. म्हणजे जेवढं आपलं मायनस शोल्डर आलं आहे त्याचं भागिले 2 करणार, म्हणजे त्याचा हाफ किती झालं? -3चं किती झालं? 1.5 इंच. तर जिथे आपण इथं मार्क केला आहे इथूनच डायरेक्ट आपण बघू शकता. सेम ह्या प्रकारे केलं तरी तोच मार्किंग येणार आणि ह्या प्रकारे केलं तरी हीच मार्किंग येणार. जी तुम्हाला सोपी वाटते ती पद्धत तुम्ही यूज करू शकता. तर व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असंच सपोर्ट करत राहावा. आणि तुमचं ब्लाऊजचं फिटिंग पण खूपच छान येणार जर तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केली. आपण पुढं खूप काय शिकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.